जय शंभूरच्या मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। आजचा जो की आपला यूट्यूबच्या सिरीज मधला हा दुसरा पार्ट आहे आणि यात तुम्हाला मी सांगणार आहे कोणते सेटिंग्स करायच्या। ह्या ज्या सेटिंग्स आणि ह्या सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग्स आहेत, ह्या जर सेटिंग तुम्ही केल्या नसतील तर तुम्ही किती व्हिडिओज टाकले किंवा कोणतेही तुमचं जे की यूट्यूबचा चॅनल असतो तो सर्च मध्ये सुद्धा येणार नाही आणि दुसरी गोष्ट तुमचा व्हिडिओ तो व्हायरल सुद्धा होणार नाही। ह्या सेटिंग आहे ते कंपल्सरी तुम्हाला कराव्याच लागणार आहेत। पण या सेटिंग कशा करायच्या, तर ह्या सेटिंग तुम्हाला कोणत्या करायच्या सगळं काय आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये मी सांगणार आहे। सगळ्यात पण सांगतो, आज जे की यूट्यूबची सीरीज आहे ही लास्ट पण तुम्ही जर पाहिली तर एक गोष्ट सांगतो, ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतात, थंबनेल टायटल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सीरीजमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन आणि सगळं काय डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन आलोय। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, जर आपला कालचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो पहा, त्यानंतर तुम्ही लगेच हा व्हिडिओ तो तुम्हाला लगेच समजेल। यात तुम्हाला मी सांगणार आहे कोणत्या सेटिंग्स महत्त्वाच्या आहेत, कारण की ह्या जर सेटिंग जर तुम्ही केल्या नाहीत तर तुमचा चॅनल तो सर्च मध्ये सुद्धा येत नाही आणि दुसरी गोष्ट तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज सुद्धा येत नाहीत। हे इम्पॉर्टंट सेटिंग्स आहेत, पण बरेचशा जणांचे की ह्या सेटिंग करता येत नाहीत। तर ह्या सेटिंग करायच्या कशा ते तुम्हाला मी सगळ्यात पहिले सांगतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, क्रोम ब्राउझर असेल तर तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे आणि सर्च बारमध्ये तुम्हाला YT स्टुडिओ सर्च करायचा आहे। ओके, YT स्टुडिओ सर्च केल्यानंतर पहिली तर वेबसाईट तर तुम्ही ओपन केली, पण बरेचशा जण YT स्टुडिओ ते ओपन करता येत नाही। ओपन करताना काय त्यांना प्रॉब्लेम येतो ते तुम्हाला मी सांगतो। जसं की आता समजा हे जो क्लिक केलं तर डायरेक्ट YT स्टुडिओची ॲप आहे तीच ओपन होत्या, पण YT स्टुडिओची वेबसाईट त्यांना ओपनच करता येत नाही। ओपन करण्यासाठी काय करायचं, तुम्हाला याच्या अशामध्ये प्रेस करायचा आणि ओपन इन न्यू टॅब इन ग्रुपवर क्लिक करायचा आहे, म्हणजे याचा एक ग्रुप क्रिएट होतो आणि तुम्हाला इथं अशा पद्धतीतून खाली दिसून जातो। ओके, तर त्यानंतर तेव्हा तुम्हाला क्लिक करायचा आहे। क्लिक केल्यानंतर तुमची जी YT स्टुडिओची वेबसाईट असेल ती ओपन होणार आहे अशा पद्धतीने। ओके, बघू शकता ऑलरेडी आपण जी की आहे आपला कालचा जे की असतो होता तुम्हाला माहिती असेल, म्हणजे काल एक आपण चॅनल क्रिएट केला, तो चॅनल अशा पद्धतीतून ओपन चाललाय। समजा तुम्हाला जर दुसरा चॅनल एखादा जर ह्यात YT स्टुडिओमध्ये ओपन करायचा असेल, दुसरा तुमचा कोणताही चॅनल असेल तर थोडंसं मी इथून झूम करून घेतो। ओके, इथे तुम्हाला दिसत असेल। दुसरी गोष्ट तुम्हाला एक काय करायचं, इथे थ्री लाईनवर क्लिक करायचं, डेस्कटॉप साईड इथे बघू शकता माझी ऑन आहे, त्यामुळे डेस्कटॉप साईड आहे ती तुम्हाला ऑन करून घ्यायचं। डेस्कटॉप साईड ऑन केल्याने काय होतं, कॅम्प्युटर सारखी तुमची जी की असेल ती बघू शकता मोबाईलवर तुम्हाला दिसत असेल, एकदम कॅम्प्युटर सारखी सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार, म्हणजे कॅम्प्युटर जशा पद्धतीतून कॅम्प्युटरची स्क्रीनला दिसते तशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे। दुसरी गोष्ट इकडे मी जर झूम केलं तर इथे बघू शकता अशा पद्धतीने लोगो तुम्हाला दिसून जाईल, बघू शकता जो की आपला लोगो आहे। तर या लोगोवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर इथे स्विच अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुमचे दुसरे जे कोणते अकाउंट्स असतील ते तुम्हाला दिसून जातील। तेव्हा क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं दुसरं जे की चॅनल असेल तो सुद्धा यातून ओपन करून घेतो। ओके, ओपन म्हणजे करूनच घेऊ शकता, किती तुमचे पेज असतील ते तुम्ही डायरेक्ट ते चॅनल्स असतील ते तुम्ही ओपन करू शकता अशा पद्धतीने। ओके, त्यानंतर वाईट चॅनलचं ऑप्शन आहे, YT स्टुडिओ अशा मध्ये बरेचसेच ऑप्शन आहे, साइन आउटचा सुद्धा ऑप्शन आहे। ओके, तर आता आपल्याला कोणत्या सेटिंग्स करायचे ते सगळ्यात पहिले तर समजून घ्या। सगळ्यात पहिले तर खाली इथे सेटिंगचा ऑप्शन कोड आहे, बघू शकता इथे खाली सेटिंगचा ऑप्शन आहे, म्हणजे बघू शकता इकडे बघू शकता इथे खाली एक छोटासा सेटिंगचा ऑप्शन आहे, जसं की आता मी तुम्हाला झूम करून सुद्धा इथे दाखवतो। ओके, बघू शकता हा, तर याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा मध्ये सेटिंग्स आहेत त्या ओपन होणार आहेत। ह्या इम्पॉर्टंट सेटिंग्स आहेत आणि ह्या सेटिंग जर केल्या तर तुमचा चॅनल सर्चमध्ये येतो। दुसरी गोष्ट व्ह्यूज येतात, हे करणं महत्त्वाचं आहे ज्यावेळेस तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल सुरू करता त्यावेळेस। ओके, तर आता बघू शकता येथे जी काय येथे तर आपल्याला काय चॅनलच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ओके, ज्या काही मी महत्त्वाच्या सेटिंग्स आहेत ह्या सेटिंग तुम्हाला करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे बघू शकता तुम्हाला तीन ऑप्शन भेटतात, बेसिक, इन्फो, त्यानंतर ॲडव्हान्स सेटिंग आणि जो की लास्टचा ऑप्शन आहे याच्यावर काय आपल्याला गरज नाही, कारण की ह्या गोष्टी आहेत त्या सिम्पल्स आहेत। ओके, बाकी कुठेही सुद्धा छेडछाणी करायची नाही, ज्या काही मी गोष्टी सांगतो ह्याच तुम्हाला करायच्या आहेत। जी की बेसिक इन्फोमध्ये जायचं आहे, इथे सिलेक्टवर क्लिक करायचं आहे। जर तुम्ही इथे सिलेक्टवर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता कंट्रीज आहेत सगळ्या, इथून तुम्ही कोणतीही कंट्री असेल, जशी की आपली इंडिया आहे तर इथून तुम्हाला इंडिया असेल ती कंट्री तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जसं की इथून तुमची कंट्री कोणती असेल, जर इथे क्लिक केलं तर सगळ्या अनलिमिटेड ज्या कंट्री असतील ते सगळे तुम्हाला दिसतील। जसं की आता इथे बघू शकता जी की आपली इंडियाची कंट्री आहे, जी की बरेचशाच कंट्री आहेत, त्यामुळे लवकर आपली जी की कंट्री आहे बघू शकता इंडिया इथे आहे, तर इंडिया मी सिलेक्ट केले। दुसरी गोष्ट आहे कीवर्ड, कीवर्ड महत्त्वाचे आहेत। कीवर्ड का महत्त्वाचे आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचा यूट्यूब चॅनल सर्चमध्ये जर येत नसेल तर हे कीवर्ड जर टाकले असतील तरच तुमच्या चॅनलला तो सर्चमध्ये येतो। बरेचसेच लोक आहेत ते कीवर्ड टाकत नाहीत आणि त्यांना वाटतं कीवर्ड टाकल्यानंतर आपला व्हिडिओ व्हायरल होईल, अशा गोष्टी होतात। हो, होऊ शकतो, पण मी एक गोष्ट सांगतो, कीवर्ड कसे टाकायचे बघू शकता। जसं की आता आपलं चॅनल जसं काय टेक बॉय तर इथे काय टाकायचं, जसं की टेक बॉय सगळ्यात पहिले तर मी अशा पद्धतीतून टाकून घेतो। ओके, अशा पद्धतीने टाकलं आहे तर याच्या रिलेटिव्ह तुम्ही टाकू शकता टेक बॉय मराठी, त्यानंतर टेक बॉय हिंदी, अशा पद्धतीत तुम्हाला सेटिंगमध्ये टाकायचं आणि त्यानंतर सेटिंगचं सेव्ह करून घ्यायचं। ऑलरेडी मी आता सेव्ह झालं आहे। ओके, जसं की आता बघू शकता चॅनलवर मी इथे क्लिक केलं तर इथे बघू शकता कीवर्ड जे काही असतील ते तुम्हाला इथे टाकायचं, टेक बॉय मराठी मी टाकणार, त्यानंतर टेक बॉय हिंदी, तुम्ही थोडासा विचार करायचा लोक कोणत्या नावाने सर्च करू शकतात आपला चॅनल, त्याने की सर्चमध्ये येण्यासाठी
कीवर्ड महत्त्वाचे आहेत, कीवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचे सर्चमध्ये येण्यासाठी आणि त्यानंतर इथे सेव्ह करून घ्यायचं. जसं की आता इथं काही सुद्धा तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीतून टेक बॉय मी टाकलेलं आहे बघू शकता आणि पेज इंटर दाबायचं. ओके, इथून अशा पद्धतीत काही तुम्ही टाकू शकता. त्यानंतर अशा पद्धतीत तुम्हाला जे काही असं वाटत असेल की हे कीवर्ड सर्च केल्यानंतर आपला जे चॅनल आहे तो सर्चमध्ये येण्यासाठी कीवर्ड महत्त्वाचे आहेत. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही काय करू शकता, हे महत्त्वाचं ॲडव्हान्सवर इथे क्लिक केलं तर इथे बेसिक गोष्टी आहेत ते तुम्ही बघू शकता. ओके, हे महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि इथून जी काही आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्या तुम्ही ठेवू शकता. बाकी कुठेसुद्धा तुम्हाला काहीसुद्धा करण्याची गरज नाही. हे इम्पॉर्टंट सेटिंग्स ज्या काही आहेत मी सांगितलं, बाकी सगळ्या नॉर्मली तुम्ही जर ठेवल्या. इथे कमेंट्स आहे, त्यानंतर तुम्ही डायरेक्ट जी काय असेल टायटल समजा जसं की आता डिस्क्रिप्शनमध्ये जर एकसारखं तुमचं डिस्क्रिप्शन जर सगळं ठेवायचं असेल ते सुद्धा तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. पण मी सांगेन असं करायचं नाही, कारण की प्रत्येक व्हिडिओचं आपलं डिस्क्रिप्शन म्हणा हे सगळं वेगळं असतं. फक्त चॅनलमध्ये जाऊन तुम्हाला कीबोर्ड जे काही असतील ते महत्त्वाचे टाकायचे, कंट्री तुमची आहे ती सिलेक्ट करायची आहे. दुसरी गोष्ट आहे, इथे गेल्यानंतर तुम्ही काय करू शकता, जसं की आता इथून जे की आता खाली गेल्यानंतर इथे ऑनर तुम्हाला सगळे दिसून जातील आणि इथे बेसिक गोष्टी आहेत बघू शकता. इथून जी की आहे कमेंट्स ऑन आहेत का नाही चेक करायचं आहे. त्यानंतर इथे बघू शकता इथे जी की आहेत इथे चॅनलचे गाईडलाईन्स आहेत ते सुद्धा चेक करायचं आहे. काही गाईडलाईन्स आहेत काय त्या सुद्धा गोष्टी चेक करायच्या आहेत. आणि इथून जी काही असेल बघू शकता इथे खाली गेल्यानंतर इथून तुम्हाला भेटतं बघू शकता कमेंटचा ऑप्शन आहे, हा ऑन आहे का नाही तो चेक करायचा. बेसिक बघायचा इथून काही गोष्टी आहेत का नाही, बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या सेम ठेवायच्या आहेत. बाकी सुद्धा काही चेंज करण्याची गरज नाही, सगळं तुम्ही इथून चेक करू शकता. जनरलवर सुद्धा इथून क्लिक करू शकता, इथे काही गोष्टी करायच्या नाहीत. ओके, त्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी चेंज करायच्या आहेत त्या मी सांगितल्या आहेत इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ओके, तर इतकंच आपल्याला यात सेटिंग करायचं आहे, हे इम्पॉर्टंट सेटिंग आहे. दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता कमेंट्स महत्त्वाचं आहे. जर कमेंट्स जर इथून जर तुम्ही ऑफ केलं असेल तर बघा इथून तर तुम्हाला कोणीही कमेंट्स करू शकत नाही. ओके, हे महत्त्वाची गोष्ट आणि ह्या सेटिंग्स महत्त्वाच्या आहेत. ह्या सेटिंग्स जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्या चॅनल सर्चमध्ये येणार आहे. दुसरी गोष्ट व्हिडिओ तो व्हायरल सुद्धा होऊ शकते, त्यामुळे ह्या सेटिंग नक्की करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा. यात इम्पॉर्टंट अजून काही सेटिंग्स आहेत ह्या पार्ट 2 मध्ये करणार, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ.